सुप्रीम कोर्टाला शस्त्रक्रिया ही करावीच लागेल. शिवसेना फोडल्यानंतर महाराष्ट्रात जो नंगाना सुरू झाला आहे तो आजपर्यंत कायम आहे. सनकी मंडळी काय बोलतात वागतात ते त्यांनाच कळायला मार्ग नाही. संसद, कायदेमंडळ, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, विधानसभा, लोकसभा, राजभवन आणि राष्ट्रपती भवन या स्वायत्त संस्था आहेत. त्यांना विशेषाधिकार जरूर आहेत, परंतु अमर्याद अधिकार नक्कीच नाही. आपल्या मार्गावरून भरकटले तर सुप्रीम कोर्ट त्यांना सरळ मार्गावर आणू शकते. शिवसेना प्रकरणात या सर्वच यंत्रणा भरकटलेल्या दिसत आहेत. आता लाजेकाजे खातर मिठाची गुळणी धरून बसले असले तरी कोर्ट नाक दाबून त्यांचे तोंड उघडू शकते. तेवढा अधिकार कोर्टाला जरूर आहे. कोर्टाला राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व म्हणजेच लोकशाहीशी देणे घेणे आहे. सरकार कोणाचेही असो त्यांना फरक पडत नाही. ठाकरेंवर अन्याय हा निवडणूक आयोगानेच केला आहे, त्यामुळे न्यायसुद्धा निवडणूक आयोगालाच देणे भाग आहे. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या तोंडातूनच शिवसेनेच्या निकालाचे वाचन करून घेईल. कोर्टाला तेवढा जरूर अधिकार आहे. आता निवडणूक आयोगाने ठाकरेंचे किती खासदार, आमदार, नगरसेवक पाडले ते अगदी धुतल्या तांदळासारखे समोर येईल. कारण निवडणुकीची सर्वच प्रकरणे सुप्रीम कोर्टामध्ये गेली आहेत आणि निवडणूक आयोगाकडे सर्व डाटा उपलब्ध असतानाच आपल्या केलेल्या पापांची चिरफाड होईल म्हणून डाटा उपलब्ध नसल्याचं आव्हानात आहेत. परंतु निवडणूक आयोग हे जरूर विसरले आहे की हिंदुस्थानचा सर्व डाटा सुप्रीम कोर्टामध्ये उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने आपला डाटा देण्यास नकार दिल्यास सुप्रीम कोर्ट आपल्या अधिकारात आपला डाटा वापरून शिवसेनेचे विजयी झालेले उमेदवार घोषित करतील. तेव्हा निवडणूक आयोगाला आपले तोंड लपवायला आणि दाखवायला जागा उरणार नाही. मित्र, घाऊक बाजारात ज्याप्रमाणे माल खरेदी केला जातो तसेच आमदार, खासदार खरेदी करून सरकारे पाडली जातात, सरकारे बनविली जातात. हा लोकशाहीला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे आणि तो धुवून काढायचा असेल तर सुप्रीम कोर्टाला आपली पॉवर दाखवावी लागेल. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर व्यंग आले असेल तर ते व्यंग काढून टाकण्यासाठी शल्यविशारदाला शस्त्रक्रिया करावी लागतेच. तसेच ह्या चोरीमारीचे व्यंग हे लोकशाहीच्या अंगावर चढले आहे आणि ते काढून टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाला शल्यविशारद बनवून शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन हे जरूर करावे लागेल. ऑपरेशन लोटसच्या नादात यांनी आपलेच ऑपरेशन करून घेतले आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुप्रीम कोर्टाने शल्यविशारद होऊन लोकशाहीला लागलेला कलंक काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी काय यावर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.